आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। सांगली जिल्हा तासगाव तालुक्यातील गावनिहाय आदर्श उपक्रम राबविणाऱ्या कवठेकन ग्रामपंचायतीस ISO नामांकन जाहीर। पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यातील गाव पातळीवर आदर्श कार्य करणाऱ्या ग्रामपंचायती निवडून अमृत महोत्सवी 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून क्रांतिकारकांच्या वारसा लाभलेल्या तासगाव तालुक्यातील कवठेकंद ग्रामपंचायतीला त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक, वैद्यकीय, कृषी उद्योग क्षेत्रात राबविलेल्या कार्याची दखल ISO मानांकन समिती, महाराष्ट्र पर्सनल सर्टिफिकेशन असोसिएशन न्यू दिल्ली व श्री साई सिद्ध फाउंडेशन सांगली यांनी घेत ISO मानांकन घोषित करण्यात आले। जागतिक पातळीवर कवठेकन ग्रामपंचायतीने गावचे पालक, भारतीय प्रशासकीय सेवक, ग्रामविकास अधिकारी माननीय विजयजी म्हस्कर व गावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच माननीय सुनीलजी शिरतोडे, उपसरपंच माननीय प्रणितजी कांबळे, जागृत ग्रामपंचायत सदस्यांनी तासगाव संस्थानिक काळातील क्रांतिकारकाबरोबर देशसेवेसाठी सैनिकाचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या तसेच नवरात्र, दसरा सणाला आतिषबाजीत महाराष्ट्रात नावलौकिकास पात्र असलेल्या द्राक्ष, बेदाणा उत्पादक, कोल्ड स्टोरेज, पोल्ट्री फार्म ते पशुसंवर्धनास प्राधान्य देणाऱ्या ऊसाच्या पानावर पडलेल्या मोत्यासारख्या दवबिंदूप्रमाणे चमकत असणाऱ्या आपल्या गावाला आदर्श बनवण्यासाठी एकजुटीने राबवलेल्या उपक्रमाबरोबरच संविधानिक नागरी हक्कासाठी विविध मार्गाने मिळालेल्या निधीचा, योजनेचा पुरेपूर वापर सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व कृषी क्षेत्रात राबवून सामाजिक सलोखा निर्माण केला आहे व सक्षम पिढीबरोबर सक्षम भारत ही संकल्पना गाव पातळीवर समस्त भारतीय नागरिकांच्या मनामनात रुजवली असून याचा वसा आणि दृढ निश्चय प्रत्येक ग्रामपंचायतीने घेणे सारखा आहे। सदर कवठेकन ग्रामपंचायतीच्या कार्याची दखल श्री साई सिद्ध फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर प्रमोद कुमार माने व समिती सदस्य प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासूर्य सर, प्रतिनिधी माननीय अजित परीट यांनी घेऊन महाराष्ट्र पर्सनल सर्टिफिकेशन असोसिएशन न्यू दिल्ली यांच्या मार्फत ISO मानांकन जाहीर केले। तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक युनुस बागवान।